बाबा हे बघ ना तिथं बघ, तेलाचं घाणा. हो तुला हे बघ त्रिशू, हे तेलाचा घाणा, तेलाचं बनवतात त्रिशू. आपण खातो ना तेल, ते तेल असं बनवतात. बरं आजीबाई. हे सूत कापायचं असेल. हे काय तू काय करत होता? त्यांनी कलर पण असे दिलेत ना स्टॅच्यूजला की धूळ बसली ना त्यांना किती किती महिने साफ करायची गरज नाही. कुठल्या हाताचा? जरा हॉरर वाटतंय ते बघ आपल्याकडं पाहिल्यावर थोडं. हे खरं वाटतंय ना, खाली खायला काहीच नाहीये पण. आजीबाई असं वाटतं आता उभं राहील, दूध काढते बघ. हा खुरीबाई वाटते ना गं. बापरे परफेक्ट. आणि असं तिची मम्मी तिची केस विंचरते, तेल लावते बरं का केसांना. लावते केसाला. खरोखरच घर बांधले ना, हां. घराचा सोफा. सोफा तिथं पण पाणी असतं ना गं. स्टॅच्यूज वरून फिरत असते शिंपी. हो बाई, कापड खरं खरं दिलंय का काय? कापड ना, नाही, कपडे शिवणार. पण ते घर बघा ना, असं वाटतं की खरंच पडदा लावलाय, खरंच घर आहे. खूप छान दिलंय. मशीन तर खरीच आहे. खाली एक कापड असं गळतं ठेवायला पाहिजे होतं की म्हणजे असं